हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। मैं हूं प्रोफेसर नंद कुमार। आज आपके लिए और एक नया टॉपिक लेकर आया हूं जिसका नाम है, शीर्षक है मुहावरे। मुहावरे मीन्स इडियम्स। सो इंग्लिश में जो इडियम्स कहते हैं तो उन मुहावरों को लेकर आया हूँ। कुल मिलाकर एक 15 मुहावरे हैं। तो इन मुहावरों को देख लीजिए। लिखते समय या बातचीत करते समय कभी कभी इन मुहावरों का इस्तेमाल हम लोग करते हैं। तो इसीलिए कुछ इम्पोर्टेंट एक 15 मुहावरे आप लोगों को समझाने के लिए ये वीडियो बनाया हूँ। स्टूडेंट्स, अगर कोई मेरे वीडियो पर अगर नए हैं तो आप सब्सक्राइब कर लीजिए। अगर ये वीडियो अगर आपको अच्छा लगता है तो लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए और सब्सक्राइब होना ना भूलिए। ಸೊ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು 15 ಇಡಿಯಮ್ಸ್ ಮುಹಾವರೆ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಯಾರಾದರೂ ಹೊಸಬ್ರು ಇದ್ದರೆ ನನ್ನ ಚಾನಲಲ್ಲಿ ಅಂಥವರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ, ಆಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಜ್ಞಾನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇವಾಗ ಅಷ್ಟೊಂದು ನಾನು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ತಮಗೂ ಗೊತ್ತು. और उस चुनाव के लिए खास करके कुछ स्टूडेंट्स क्या उसी में बिजी है. और हाल ही में जो अभी संडे के दिन जो नीट एग्ज़ाम होने वाली है, कुछ नीट एग्ज़ाम के लिए भी स्टूडेंट्स तैयारी करने में क्या जुटे हुए हैं. उसके बाद क्या सीईटी एग्ज़ाम आ जाएगी. उसके बाद सेकेंड पीयूसी जितने भी जो स्टूडेंट पास हुए, कुछ स्टूडेंट्स क्या डिग्री चले जाएंगे. नीट और सीईटी के बाद मेडिकल जाएंगे या इंजीनियरिंग कोर्स करने के लिए जाएंगे. और ये एसएसएलसी रिज़ल्ट आने के बाद बच्चे एडमिशन में क्या बिजी हो जाएंगे. तो इसीलिए वो सारे के सारे बच्चे क्या अपने अपने कामकाज में बिजी है. इसलिए मैं वीडियो क्या थोड़ा सा क्या बीच में क्या रोक दिया था. और अब आज से मैं वीडियो बनाना शुरू किया हूँ और मेरा जो काम है उस काम में कर्म में क्या पूर्ण रूप से अब जुड़ चुका हूँ. तो इसीलिए आज एक अलग सा टॉपिक लेकर आया हूँ. उन 15 मुहावरों को आप याद रख लीजिए. बहुत ही ईजी है. आम तौर पर हम अपनी ज़िंदगी में, जीवन में क्या इस्तेमाल करते हैं. तो यहाँ पर वो 15 मुहावरे कौन से हैं, उन 15 मुहावरों को आज पढ़कर आपको सुनाऊंगा. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಏನಿಲ್ಲ, ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಥ ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಹಿಂದಿ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಿಂದಿ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಎಷ್ಟು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ನಮಗೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ಅಷ್ಟು ನಾಲೆಜ್ ನಮಗೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಎಷ್ಟೊಂದು ಸಾರಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೊತೆ ಬೆಳೆಸ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಕಮ್ಯುನಿಕೇಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬರಬೇಕು. ಆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬೇಡ, ಈ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬೇಕು, ಅದು ಬೇಡ, ಇದು ಬೇಡ ಅಂತ ಯಾವುದೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ನನಗೆ ಇದು ಇದೆ, ಈ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬೇಡ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರಬಾರ್ದು. इसीलिए आप लोग क्या सीखने के लिए क्या प्रयास करिए. और नेक्स्ट वीडियो में मैं मेरी शक्ल दिखाने के लिए प्रयास करूँगा. क्योंकि जब कोई टीचर अगर डायरेक्ट अगर फेस टू फेस आकर अगर पढ़ाता है तो वो इफेक्ट क्या अलग ही रहता है. तो इसलिए नेक्स्ट वीडियो में क्या मैं अपनी शक्ल को क्या दिखाऊंगा और बोर्ड के ऊपर ग्रामर भी क्या सिखाने के लिए कोशिश करूंगा. तो मैं नेक्स्ट वीडियो से क्या ये प्रयास करने के लिए आपके सामने सम्मुख आ जाऊंगा. स्टूडेंट्स ನೋಡಿ, ಇವಾಗ 15 ಯಾವ ಮುಹಾವರೆಗಳು ಇವೆ ಅಂತ ನಾನು ಒಂದೊಂದಾಗಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಹತ್ರ ಬಂದು ನಾನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀಟಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಇದು ಆಂಕ್ ಲಗ್ನ. ಆಂಕ್ ಮೀನ್ಸು ಐಸ್, ಲಗ್ನ ಮೀನ್ಸು ಮುಚ್ಚೋದಂತೀವಿ, ಏನೇ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚೋದು. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಆಂಕ್ ಲಗ್ನ, ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚೋದು. ಅರ್ಥ ಏನಾಗುತ್ತೆ? ನೀಂದ್ ಆನ. ನೀಂದ್ ಅಂದರೆ ನಾವು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು, ಸ್ಲಿಪ್ಪು, ನಿದ್ರೆ ಬರೋದು.
सो आंख लगना यानी नींद आना, मेरी आंख लग गई थी ಹೇಳ್ತಾರೆ. ನನ್ನ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚೋಗಿತ್ತು. ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚೋಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಸಾಯೋದಲ್ಲ, ಅಂದರೆ ನಾನು ನಿದ್ರೆಗೆ ಜಾರಿದ್ದೀನಿ, ನಿದ್ರೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಮೊಹರೆ ಕ್ಯಾ ಹೈ, ಆಂಖ್ ಲಗ್ನ, नींद आना. सो याद रखिए. नेक्स्ट दूसरा क्या है, कमर कसना. कमर मीन्स ನಮ್ಮ ವೇಸ್ಟ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಸೊಂಟ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಂತಾರೆ ಟೊಂಕ ಕೂಡ ಅಂತಾರೆ, ಟೊಂಕ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂತಾರೆ. ಈ ಸೊಂಟ ಇದೆಯಲ್ಲ ಕಮರ್ ಕಸ್ನ ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ಟೈಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಜೋರಾಗಿ ಟೈಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರೆ ಕಮರ್ ಕಸ್ನ. इसका अर्थ क्या होता है, तैयार होना. तैयार होना ಮೀನ್ಸ್ ನಾವು ರೆಡಿ ಆಗೋದು ಅಂತ, ಅಂದರೆ ನಾವು ಬೆಲ್ಟು ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ಹಾಕ್ಕೊಂಡು ರೆಡಿ ಆಗ್ತೀವಲ್ಲ ಇನ್ಶರ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು. ಸೊ ಅದೇ ಥರ ಕಮರ್ ಕಸ್ನ ಏನೇ ತಯಾರ್ ಹೋನ. तो दूसरा भी क्या कंप्लीट हुआ, ಎರಡನೇದು ಕೂಡ ಆಯಿತು. ಸೊ ತೀಸರ ನೋಡಿ, ಮೂರನೇದು कलेजा मुंह को आना. सो हमारा जो कलेजा है ना, लीवर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, कलेजा मुंह को आना. मुंह मीन्स ಮೌತ್, ಬಾಯಲ್ಲೇ ಬಂದಿದೆ. ಇವಾಗ ನಾವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಗುಗೆ ಮೇಲೆ ಜಂಪ್ ಮಾಡಿಸ್ತೀವಲ್ಲ ಅವಾಗ ತುಂಬ ಭಯ ಪಡುತ್ತೆ. ಅವಾಗ ಅಂತಾರೆ ಹಿರಿಯರೆಲ್ಲ, ಏನೋ ಮಗುನ ಬಾಯಲ್ಲೇ ಕಲೇಜ ಬಂದುಬಿಡ್ತು ಅಂತ. ಅಂದರೆ ಕಲೇಜ ಬಂದುಬಿಡೋದಂದರೆ ಕಲೇಜ ಮೂಕೋ ಆನೆ ಅತ್ಯಂತ ದುಃಖಿ ಹೋನ, ಅಂದರೆ ತುಂಬ ಸ್ಯಾಡಾಗಿ ಇರೋದು. ಎಷ್ಟು ಸ್ಯಾಡಾಗಿರೋದಂದರೆ ದುಃಖ ದುಃಖ ದುಃಖದಿಂದ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು. ಸೊ ಅಷ್ಟೊಂದು ದುಃಖ, ಅದು ರಿಮೂವ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ತೆಗಿಲಿಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ದುಃಖ. ಸೊ कलेजा मुंह को आना, अत्यंत दुखी होना, यानी ज़्यादा क्या दुख में डूबे रहना. नेक्स्ट फोर्थ ಒಂದು देखिए, जूती चाटना. जूती ಮೀನ್ಸು ಶೂ, ನಮ್ಮ ಶೂ ಇರುತ್ತಲ್ಲ. ಚಾಟ್ನ ಮೀನ್ಸು ನೆಕ್ಕದು ಅಂತೀವಿ, ಅಂದರೆ ನಾಲಿಗೆಯಿಂದಾಗಿ ನೆಕ್ತೀವಲ್ವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದು. ಸೊ जूती चाटना ಮೀನ್ಸು खुशामद करना. यानी खुशामद करना यानी कुछ लोगों के पास हमारा काम अगर रहता है समझ लो या है समझ लो, उनके पीछे पीछे घूमना. और एक सेंटेंस भी क्या कहते हैं, और एक लोकल लैंग्वेज भी क्या इस्तेमाल करते हैं, लोकल वर्ड भी इस्तेमाल करते हैं. बकेट हिडियोದು ಅಂತಾರೆ, यानी बकेट पकड़ना, यानी उन्हें खुशामद करना. सर आप ऐसे है, वो कर, वो उन्हें क्या ऊपर चढ़ाने के लिए कोशिश करते हैं. तो इसका अर्थ क्या है, जूती चाटना ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರದು ಶೂ ಅನ್ನು ನೆಕ್ಕೋದು. ನೆಕ್ಕೋದು ಅಂದರೆ खुशामद करना. सो ये चौथा भी क्या कंप्लीट हुआ. पांचवा देखिए, खून सूखना. खून मीन्स ब्लड, ब्लड ಅಂದರೆ ರಕ್ತ. खून सूखना, सूखना मीन्स ड्राई होना, ड्राई ಆಗೋದು, ಒಣಗೋದು, यानी रक्त ಒಣಗೋದು. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, डरना. यानी जब हम डर जाते हैं ना तो हमारा खून पूर्ण रूप से क्या सूखने जैसा क्या हो जाता है. खून सूखना मीन्स डरना, यानी ತುಂಬ ಭಯ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸೆವೆಂತ್ ಕಾನ್ ನ ದೇನಾ. ಕಾನ್ ಮೀನ್ಸು ಇಯರ್, ನಮ್ಮ ಕಿವಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಕಿವಿಯನ್ನು ಕೊಡಬಾರ್ದಂತ. ಕೊಡಬಾರ್ದಂದರೆ ಕಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡೋದಲ್ಲ, ಅಥವಾ ಕಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡಬಾರ್ದಂತ ಏನಲ್ಲ. ಸೊ ಧ್ಯಾನ ನ ದೇನ, ಯಾರೇ ಎಷ್ಟೊಂದು ಮಾತಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಕಿವಿ ಕೊಡಬಾರ್ದಂತೆ. ಹುಚ್ಚ ಅಂದರೂ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಪೆದ್ದ ಅಂದರೂ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅದೇ ಮನುಷ್ಯತ್ವ, ಅದೇ ಮನುಷ್ಯನ ಒಳ್ಳೆ ಗುಣ. तो इसीलिए कहते हैं ना, अगर कोई हमारे बारे में अगर कुछ भला बुरा अगर कह रहे हैं तो उन लोगों की ओर कान न देना, यानी ध्यान ಕೊಡಬಾರ್ದಂತೆ. ಹುಚ್ಚಂದ್ರು ಕೂಡ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೌದಪ್ಪ ನಾನು ಹುಚ್ಚು, ನೀನು ತುಂಬ ಕ್ಲೇವರು, ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು. ನಾವು ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ಮುಂದೆ ತುಂಬ ಚಿಕ್ಕವರಾಗ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ. ಸೊ इसीलिए कहते हैं ना, मुंह को मुंह भी क्या नहीं लगाना, ಕಾನ್ ನಾ ದೇನ, ಏನೇ ಧ್ಯಾನ್ ನಾ ದೇನ, ಅಷ್ಟೊಂದು ಕೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಅರ್ಥ. ಆಟವಾದಕ್ಕೆ ನಾಕ್ ರಖ್ನಾ. ಸೊ ದಿಸ್ ಈಸ್ ಸೋ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ದಿಸ್ ಇಡಿಯಮ್ ಇಸ್ ಸೋ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಡಿಯಮ್. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ, ನಾಕ್ ರಖ್ನಾ, ಮಾನ್ ರಖ್ನಾ. ಸೊ यहाँ पर कहते हैं, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, हमारी माँ बहने बेटियाँ हमारी नाक होती है. ಅಂದರೆ ತಂಗಿ ಇರಲಿ, ಅಕ್ಕ ಇರಲಿ, ಅಮ್ಮ ಇರಲಿ, ಹೆಂಡತಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ಮಗಳೇ ಇರಲಿ, ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮೂಗಿರ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದರೆ
ನನ್ನ ಮೂಗು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಏನೇ घर में रहने वाली औरतें, औरतें ಅಂದರೆ ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೆ? औरतें ಏನೇ कौन है? पत्नी भी हो सकती है, माँ भी हो सकती है, बहन भी हो सकती है, बेटी भी हो सकती है. ये सारी की सारी औरतें अगर अच्छी अगर रहेगी तो हमारी नाक अच्छी रह सकती है. यानी समाज में क्या नाक अच्छी रह सकती है. नाक मीन्सು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್. ನಮಗೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ತುಂಬ ಇರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೊಸೈಟಿ ಜನ ಕೂಡ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇವಾಗೇನೋ ಒಬ್ಬ ಮಗಳು ಅಥವಾ ತಂಗಿನ ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಳೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಅಂದರೆ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಯಾರ್ದೋ ಮಗಳು ಇನ್ನೊಬ್ಬನ ಜೊತೆ ಏನು ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿರ್ತಾಳೆ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಅವಾಗ ಏನಂತಾರೆ ಆಡೋ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾ? ಮೇರಿ ಬೇಟಿ ಮೇರಿ ಬಹನ್ ಮೇರಿ ನಾಕ್ कटवा दी, मेरी नाक कटवा दी, मेरी नाक काट कर चली गई. नाक काट कर चली गई, कटवा दी, इसका अर्थ क्या है? ನನ್ನ ಮೂಗು ಕಟ್ಟಾಯಿತು ಅಥವಾ ನನ್ನ ಮೂಗು ಕಟ್ ಮಾಡಿ ಹೋದಳು ಅಂದರೆ ಏನು ಅರ್ಥ ಅಂದರೆ ನಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಎಲ್ಲ ಅವಳು ಹಾಳು ಮಾಡಿ ಓಡೋದಳು ಅಂತ ಅರ್ಥ. तो इसलिए कहते हैं ना, घर में रहने वाली सारी औरतें अगर अच्छी रहेगी तो उस फैमिली को, उस खानदान को, उस परिवार को एक इज्जत क्या रहती है, एक अलग से क्या रेस्पेक्ट रह सकता है. इसलिए कहते हैं ना, हमारी औरतें हमारी नाक होती है. मेरी बेटी मेरी नाक, मेरी बहन मेरी नाक, मेरी माँ मेरी नाक, मेरी वाइफ मेरी नाक. ಸೊ ಮೂಗು ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು. ಯಾರ ಮೂಗು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಸೊಸೈಟಿಲಿ ಅವರಿಗೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. सो नाक कट रखना है ना, मान रखना. नेक्स्ट 9th पर आ जाइए. 9वां, पेट की पूजा करना. पेट की पूजा, पेट मीन्स स्टमक, पूजा मीन्स पूजा ಮಾಡೋದು, करना है ಮಾಡೋದು, भोजन करना. यानी जब हमें भूख लगती है तो भूख लगने पर हम कहने लगते हैं कि मुझे ज़्यादा भूख लगी है, अब पेट की पूजा होनी चाहिए. ನಂಗೆ ತುಂಬ ಹಸಿವೆ ಆಗಿದೆ, ಇವಾಗ ಹೊಟ್ಟೆ ಪೂಜೆ ಆಗಲೇಬೇಕು. ಹೊಟ್ಟೆ ಪೂಜೆ ಆಗಲೇಬೇಕಂದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಅನ್ನ ಅಥವಾ ಭೋಜನ ಆಹಾರ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ. नेक्स्ट 10वां देखिए, श्री गणेश करना. ये तो बहुत ही पॉपुलर इडियम है. श्री गणेश करना, इसका अर्थ क्या है? कौन सा भी काम क्या है? शुरू करना. यानी काम शुरू करने से पहले विघ्न निवारक जो गणेश जी है, गणेश जी की स्तुति क्या होती है? यानी जो गणेश रहता है, गणेश इदारಲ್ಲ, ಆ ಗಣೇಶನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡೆ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡೆ ಅಥವಾ ಸ್ತುತಿ ಮಾಡೆ ನಾವು ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸನ ಆರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ श्री गणेश करना, इसका अर्थ क्या है? आरंभ करना. यानी कौन सा भी काम क्या है? शुरू करना. अब 11th देखिए, नाक काटना. नाक काटना, इसका अर्थ क्या है? अपमान करना. अगर कोई अगर अपमान अगर किया है या करता है, समझ लो वो नाक काटे जैसा हो जाता है. ನಮ್ಮ ಮೂಗೆ ನಮಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟು. ಮೂಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಏಯ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ ಅಂದರೆ ಯಾವ ಮೂಗು ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಲ್ಲ ಏಯ್ ಅಂತಾರೆ. ಆದರೆ ಯಾವ ನಿನಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ತೊಗೊಂಡಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆಯಾ, ನಿನ್ಗೆ ಇನ್ಸಲ್ಟೇ ಮಾಡಿಬಿಟ್ರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ इसलिए कहते हैं ना, हर इडियम्स बहुत ही क्या महत्वपूर्ण इडियम्स है. नेक्स्ट 12वां देखिए, यहाँ पर 12th, पेट में चूहे दौड़ना. पेट मीन्स स्टमक, चूहे मीन्स माउस रैट, दौड़ना मीन्स भागना है ना, रन करना है ना. पेट में चूहे दौड़ना, इसका अर्थ क्या है? भूख लगना. भूख लगना है ना, जब हमें खाना चाहिए तो खाना अगर चाहिए तो भूख लग जाती है. भूख लगने पर ही हम लोग खाना खाते हैं, भोजन करते हैं. बिना भूख लगे कोई भी इंसान खाना नहीं खाता, कोई भी जानवर खाना नहीं खाता. भूख लगने पर जो अनुभव होता है ना, तभी वो खाना खाने के लिए प्रयास करता है. सो यहाँ पर पेट में चूहे दौड़ना, इसका अर्थ क्या है? भूख लगना. नेक्स्ट 13वां देखिए, ढेर करना. इसका अर्थ क्या है? मार डालना. कहते हैं ना, सामान्य लोग जब गली में जब झगड़ा कर लेते हैं या झगड़ा कर रहे हैं या झगड़ा जब हो जाता है, तब लोग इसका इस्तेमाल करते हैं. मगने ढेर मार बिಡ್ತೀನಿ. ढेर मीन्स मार डालना, हत्या करना, मर्डर करना. ढेर ಮಗನೇ ನೀನೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ, ನನಗೆ
ढेर ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂತಾರೆ. ढेर करना इसका अर्थ क्या है? मार डालना. 14th वन 14 तेवर बदलना, गुस्सा करना. कहते हैं ना तेवर बदलते हैं वो हर क्षण में, हर मोमेंट में तेवर क्या बदलते हैं ना, इसका अर्थ क्या है? गुस्सा करना. यानी ज़्यादा क्या है वो गुस्से को गुस्सावान बनते हैं, गुस्सा दिखाते हैं. लास्ट वन 15th वन पानी पानी होना. पानी मीन्स ऑलरेडी हम लोग जानते हैं पानी यानी लिक्विड है, द्रव पदार्थ यानी जो लिक्विड है. पानी यानी वाटर जल. पानी पानी होना यानी बहुत लज्जित होना. ಲಜ್ಜಿತ್ ಮೀನ್ಸ್ ಶೈ ಯಾನಿ ಜಾಸ್ತಿ ನಾಚ್ಕೊಳ್ಳೋದಂತೆ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತುಂಬ ನಾಚ್ಕೊಳ್ತಾರಲ್ಲ, ಸೊ ಅದು ನಾಚ್ಕೊಳ್ಳೋದು. यानी पानी पानी होना इसका अर्थ क्या है? लज्जित होना. तो यहाँ पर 15 जो ईडियम्स है, इन 15 ईडियम्स को आपके सम्मुख यहाँ रखा हूँ. स्टूडेंट्स ಈ 15 ಈಡಿಯಮ್ಸ್ಗಳು ಇವೆ. ಈ ಈಡಿಯಮ್ಸ್ಗಳು ತುಂಬ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಈಡಿಯಮ್ಸು. ಎಷ್ಟೋ ಜನ ಈ ಸ್ಪೀಚ್ ಹೇಳ್ಕೊಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡುವಾಗ ಇಂಥ ಈಡಿಯಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಇಂಥ ಈಡಿಯಮ್ಸ್ ಕೂಡ ನಾವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನಪು ಬಂದರೆ ಒಂದೊಂದು ಆ ಈಡಿಯಮ್ಸ್ಗೆ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ಈಡಿಯಮ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಕೂಡ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ, ಅಥವಾ ಕೇಳೋರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸುತ್ತೆ. सो इसीलिए आप लोग भी क्या ये पूरा क्या 15 ईडियम्स को क्या देख लीजिए और आप लोग पढ़ लीजिए. हो सके तो अगर आप लोग एक बार नोटबुक में क्या नोट कर लीजिए, बहुत ही क्या इम्पोर्टेंट है. सो यहाँ पर ईडियम्स मुहावरे किसे कहते हैं, इन सारे मुहावरों को क्या देख लीजिए. सो संक्षिप्त में क्या बोलना. ईडियम का अर्थ क्या होता है? संक्षिप्त में क्या बोलना, और उसका अर्थ बहुत ही क्या शॉर्ट में होता है, और शॉर्ट में क्या उसका अर्थ बताते चले जाते हैं. वही क्या ईडियम्स है. स्टूडेंट्स ईडियम्स अर्थ ಅಂದರೆ ಅದರದ್ದು ಅರ್ಥ ಏನಿರ್ತದೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇಷ್ಟೊಂದು ನಾನು 15 ಇವತ್ತು ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಈ 15th ಎಲ್ಲ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಓದ್ಕೊಂಡು ಬಿಡಿ. ಆಮೇಲೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಬೇಸಿಕಲ್ಲೆಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಯಾವ ಥರ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ನೀವು ಮಾಡ್ತಾಯಿರಿ. ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೂಡ ನಮಗೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬರುತ್ತೆ. ನಾನು ಎಷ್ಟೊಂದು ವಿಡಿಯೋಗಳು ಕೂಡ ನೋಡ್ತೀನಿ, ಕಲಿಸುವಾಗ ಎಷ್ಟೋ ಜನ ನೀಟಾಗಿ ಹೇಳ್ಕೊಡೋದೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ಇಸಿಲೇ आप लोगों को नीट से कन्नड़दಲ್ಲೂ ಸ್ವಲ್ಪ एक्सप्लेन ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. सो खास करके आप लोगों के लिए कन्नड़ में भी क्या कुछ एक्सप्लेन कर रहा हूँ. तो आप लोग शुद्ध हिंदी, अच्छी हिंदी, सरल हिंदी सीखने के लिए कोशिश करिए. तो मेरा प्रयास तो यही है कि आप लोगों को शुद्ध, अच्छी और सरल हिंदी सिखाने के लिए भरसक कोशिश करूँगा. तो आप लोग भी मेरे साथ बने रहिए और इसी तरह एक नया टॉपिक लेकर, कंटेंट लेकर आपके सम्मुख हाजिर होऊंगा, और अगली क्लास में और एक टॉपिक को लेकर आ जाऊंगा. अगर आपको कुछ अगर डाउट्स है तो आप डायरेक्ट क्या मुझे क्या कमेंट में क्या आप कमेंट भी क्या कर सकते हैं. तो अगर आपको कुछ अगर नहीं आता है तो मैं पहले ही आप लोगों को सूचना दे दिया हूँ कि पहले आप अक्षर सीख लीजिए, हिंदी अक्षर, उसके बाद हिंदी वर्ड्स कलेक्ट कर लीजिए, और उसके बाद सेंटेंस फॉर्मेशन करना शुरू कर दीजिए. मेरे जो पिछले वीडियो में आपको समझाया हूँ और सरल रूप से समझाया हूँ, और आज भी आप लोगों को कह रहा हूँ कि इसी से आप लोग क्या सीख सकते हैं. ये हिंदी बहुत ही क्या सरल है. तो आजकल चुनाव का दौर चल रहा है. आप लोग सुन रहे होंगे कि नेता लोग किस तरह से हिंदी में भाषण कर रहे हैं, और उनकी भाषा कितनी अशुद्ध है. कहाँ पर एक वचन इस्तेमाल करना, कहाँ पर स्त्रीलिंग है, कहाँ पर पुल्लिंग वर्ड इस्तेमाल करना, एक वचन, बहुवचन, स्त्रीलिंग, पुल्लिंग, हाँ कुछ भी ध्यान नहीं है. जोश अगर आए तो होश खो बैठते हैं, जो बोलना चाहिए वो नहीं बोलते हैं. और इसीलिए कहते हैं ना लैंग्वेज के ऊपर क्या पकड़ होनी चाहिए, और लैंग्वेज
अगर अच्छी है तो हम कुछ भी क्या बोल सकते हैं। तो स्टूडेंट्स, यहीं पर ये वीडियो समाप्त करूँगा और आपसे अंत में भी क्या रिक्वेस्ट कर रहा हूँ, कृपा करके मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि प्लीज़ आप लोग सब्सक्राइब करिए और लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए। आप अपने दोस्तों से भी क्या कहिए। और नेक्स्ट अब मई 15 से यानी इलेक्शन रिजल्ट होने के बाद सारे कॉलेजेस शुरू हो जाएंगे। कुछ कॉलेजेस का शुरू भी किया है, तो अलग अलग आपके सिलेबस के ऊपर भी क्या वीडियो बनाऊंगा और आप लोग मेरे साथ बने रहिए और इसी तरह आप मुझे कोऑपरेट करिए, सहायता करिए, सब्सक्राइब करना ना भूलिए। थैंक यू। अगली क्लास में मिलेंगे। धन्यवाद।